Hello student, today we are starting the science 2 lesson number 3 life processes in living organism part 2. In this lesson, before starting we are recalling some questions. That is, first question is what, which are the important life processes in living organism. लाईफ प्रोसेसेस बद्दलच आता या लेसन मध्ये आपण बोलणार आहोत. द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस आपण गेल्या पाठात सुद्धा बघितल्या. जशा काय काय आहेत, न्यूट्रिशन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, जे काही न्यूट्रिशन आपण जे अन्न खाणार ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन किंवा आपण सर्क्युलेशन म्हणू शकतोय, रेस्पिरेशन आहे, एक्सक्रीशन आहे, रिप्रोडक्शन आहे, मेटाबॉलिझम आहे, हे सगळे आपल्याला लाईफ प्रोसेसेस माहिती. मग तशाच लाईफ प्रोसेसेसमध्ये which life processes are essential for production of energy required by body. मग ह्याच्यातल्या कोणत्या लाईफ प्रोसेसेस आपल्याला काय आहेत, एनर्जी प्रोडक्शनसाठी रिक्वायर्ड असतात, महत्त्वाचे असतात, इम्पॉर्टंट असतात. मग त्याच्यातलं पहिलं अगदी श्वास घेणे, आपल्याला ब्रीदिंग करणं अतिशय आवश्यक आहे. तर ऑक्सिजन घेतला, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला तरच आपण जगू शकतो. तसंच तेच नाही तर फक्त सेल्युलर रेस्पिरेशन होणं सुद्धा आवश्यक आहे, जे आपल्या सेल्समध्ये रेस्पिरेशन होत असते, जे रेस्पिरेशन मार्फत मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोडक्शनचं काम करत असतं. त्या रेस्पिरेशनबद्दल आपण गेल्या पाठात बोललेलो आहोत. पुढे आहे सर्क्युलेशन, आपण खातोय, ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतोय, एक्स्ट्रा जे मटेरियल आहे ते बाहेर टाकतो, पण हे सगळं आपल्या ईच अँड एव्हरी बॉडी पार्ट्सपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, तर सर्क्युलेशन करायचं. या वेन्स आणि आर्टरीज काय करत असतात, हार्टमार्फत ते ब्लड जर डिऑक्सिनेटेड असेल तर ते ऑक्सिनेटेड करतात आणि काय आहे प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत पाठवतात, म्हणून आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्रॉपरली होऊ शकते. आणि नंतर आहे तेवढंच फक्त पाठवण्याचं काम ते करत असतात का, तर नाही, त्याच्यातून न्यूट्रिशन घडवून आणत असतात. मग न्यूट्रिशन घडवून आणत असताना त्याच्यामधून आपल्याला काय काय मिळत आहेत, तर विटॅमिन्स सगळे मिळत आहेत, सगळे प्रोटीन्स मिळत असतात, कार्बोहायड्रेट्स मिळत असतात, त्यानंतर काय आहे फॅट्स मिळत असतात आणि मिनरल्स मिळत असतात. हे सगळे आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण आपली बॉडी आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे. मग हे सगळं जरी झालं, ह्या सगळ्यानंतर सुद्धा जशा आपण ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस म्हणतो, तर ह्या लाईफ प्रोसेसेसमध्ये कोणती आपल्याला इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे. मागासपासून आपण इम्पॉर्टंट हा शब्द बोलतोय, पण आपण काय जसं फक्त खाण्याच्या बाबतीत, आपल्या वाढीच्या बाबतीत बोलू, आपली ग्रोथ डेव्हलपमेंट होण्यासाठी असलेलं न्यूट्रिशन आहे, मग रेस्पिरेशन आहे, किंवा तिथं ट्रान्सपोर्टेशन आहे, किंवा सर्क्युलेशन आहे, एक्सक्रिशन ही पण तशीच महत्त्वाची आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये आणखीन आपण जर आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपल्याला आणखीन एक महत्त्वाचे आहे, फक्त आपण जगून उपयोग आहे का, तर आपण नाही, तर आपण आहे आपल्यासारखी इतर सगळेच जर जगले तर ही इकोसिस्टीम काय आहे प्रॉपरमध्ये राहील. इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था. परिसंस्थेमध्ये हा सगळ्यांचा ताळमेळ आपल्याला प्रॉपर ठेवावा लागेल तर आपण जगू शकू. आपल्याला जगायला काय, हवेत ऑक्सिजन असायला पाहिजे तर आपण तो ऑक्सिजन घेऊ. मग हवेत ऑक्सिजन कशातून येणार, तर प्लांट्समधून येणार आहे. मग प्लांट्समध्ये ऑक्सिजन काय आहे, प्लांट्सचं रेस्पिरेशन आवश्यक होणं आहे, फोटोसिंथेसिस होणं आवश्यक आहे. मग तेव्हा तिथे काय आहे आपल्याला ऑक्सिजन मिळू शकतो. आपल्याला खायला अन्न हवं आहे तर ते काय आहे खायला अन्न, मग काय भाजीपाला, फळभाजी किंवा काही मांसाहारी नॉन व्हेजिटेरियन असतील तर तिथे काय ते प्राणी असणं आवश्यक आहे. म्हणजे हे सगळं होण्यासाठी जरी आपण लाईव्हमध्ये राहू, पण ते सगळे आजूबाजूचे इकोसिस्टीम प्रॉपर राहण्यासाठी सुद्धा आपल्याला आपण आपल्यासारखे आणखीन कोणी ना कोणीतरी असायला हवेत, की जेणेकरून काय होणार, हे सगळं लाईव्हमध्ये राहील. किंवा आपण एक ह्युमन बिंग फक्त लाईव्हमध्ये राहिला तर चालेल का, तर नाही, कारण तो कधी ना कधी काय डेड होणारच आहे. म्हणून त्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शन ही अतिशय महत्त्वाची प्रोसेस अशी दिसून येते. त्याचप्रमाणे जरी ती अगदी जन्मापासून नाही स्टार्ट झाली तरी पण काही कालांतराने जे आपल्या प्रत्येक ह्युमन बिंगमध्ये किंवा प्रत्येक ॲनिमलमध्ये स्टार्ट होत असते, दॅट इज द रिप्रोडक्शन. त्या रिप्रोडक्शनबद्दलच आपण ह्या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. मग पुढचं काय आहे, विच आर द, मग रिप्रोडक्शन तर व्हायला पाहिजे, पण रिप्रोडक्शन होण्यासाठी आधी काय सेल डिव्हिजन व्हायला पाहिजे. सेल डिव्हिजन झाली तर आपण रिप्रोडक्शन, आपण सेल डिव्हिजन ही कन्सेप्ट गेल्या पाठात बघितली आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मध्ये पाहिली. मग ते काय आहे, सेल डिव्हिजन आपण पाहिलेलं आहे, मेटॉसिस, मिओसिस, आणि ज्याच्यामध्ये क्रोमोझोममधून काय आहे किंवा क्रोमॅटिन फायबरपासून क्रोमोझोम्स तयार होतात, किंवा त्याच क्रोमोझोम्सपासून काय आहे पुढे झायगोटची फॉर्मेशन होते.
मग क्रोमॅटिन फायबर क्रोमोझोम तयार होतात, म्हणजेच काय, तिथे सेल डिव्हिजनचं ते काम करतात आणि त्याच्यामुळे आपली ग्रोथ डेव्हलपमेंट ही होत असते. आणि मिओसिस ही काय आहे, ही मिओसिस ही प्रोसेस कशासाठी आहे सेल डिव्हिजनचीच, तर ती झायगोटच्या फॉर्मेशन. कारण झायगोट हा काय करतोय, पुढे जनरेशनमध्ये आपल्याला ह्या क्रोमोझोमचा रोल काय दिसणार आहे, पुढे जीन्समध्ये जीन्स फॉर्म करतो, DNA फॉर्म करतो आणि ती हेरिडिटरी इन्फॉर्मेशन एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे पास आउट होते. म्हणजे हेरिडिटी ही काय आपण बघितलं सुरुवातीच्याच लेक्चर पाठामध्ये, की हेरिडिटी आपल्याला ट्रान्सफर्ड हेरिडिटरी कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशन किंवा पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे पाठवायचे असतात. हे सगळे ह्या क्रोमोझोम्समध्ये तयार होत असतात, कोणत्या मिओसिस या सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये. हे सगळं आपण गेल्या ह्याच्यात पाहिलं. मग हे सगळं पाहताना आपल्या लक्षात येईल रिप्रोडक्शन, ह्याच्यातूनच आपल्या लक्षात येईल रिप्रोडक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. मग रिप्रोडक्शन का महत्त्वाचं आहे, तर इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम डू नॉट लाईव्ह फॉर एव्हर. कोणताही इंडिव्हिज्युअल फॉर एव्हर राहू शकत नाही, तो कधी ना कधीतरी डेड होणार. जसं आपल्या माणसाची काय आहे, ह्युमन बिंगची काय आहे, केवढी लाईफ आहे, लाईफ स्पॅन किती, आयुष्य किती असतं, तर अगदी म्हणायला गेलं तर 100. मग आत्ताच्या काळात जर प्रदूषणाचे आपण ते कमी म्हणतो, पण 100 ही त्याची टार्गेट. काही काही असे असतात की त्याच्याही पुढे 5-10 वर्षसुद्धा राहतात त्यांच्या मेंटेनन्सप्रमाणे. किंवा देअरफॉर द कंटिन्युटी ऑफ अ स्पेसिस रिलाइज ऑन द इंडिव्हिज्युअल रिप्रोड्युसिंग. म्हणून कंटिन्युटी आपल्याला ह्या स्पेसिसमध्ये, ह्या जातीमध्ये जर कंटिन्युटी ठेवायची असेल तर तिथे अतिशय प्रत्येकाने रिप्रोडक्शन करणे आवश्यक आहे. मग इथे ह्युमन बिंग असू दे किंवा बर्ड्स असू दे किंवा काही ॲनिमल्स असू दे, सगळ्यांमध्ये त्यांची कंटिन्युटी ही राहणं आवश्यक आहे. देअर आर द 2 टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, ते आपण बघणारच आहोत, सेक्स्युअल आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन, ते आपण पुढे बघणार. पण रिप्रोडक्शनची डेफिनेशन अजून कशी सांगता येईल, रिप्रोडक्शन इज द प्रोसेस बाय विच ॲनिमल्स प्रोड्यूस द ऑफस्प्रिंग. ॲनिमल्स काय आहे, कुठलाही ॲनिमल ऑफस्प्रिंग म्हणजेच काय आहे, न्यू ऑर्गॅनिझम, त्याच्यासारखाच दिसणारा न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म करतोय, प्रोड्यूस करतोय फॉर पर्पज ऑफ द कंटिन्युइंग द स्पेसिस. त्याची जाती म्हणजेच काय, ते ब्राह्मण मराठा जाती नव्हे, तर ह्युमन बिंगसारखाच ह्युमन बिंग पुन्हा यायला पाहिजे, कुत्र्यासारखाच कुत्रा, मांजरेसारखाच, असंच इथे आपण दाखवूया शिप्ससारखे शिप्स वेगवेगळे काय आहे पुन्हा त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत, आपल्याला दिसत आहेत. व्हॉट इज द रिप्रोडक्शन, अजून काय आपण सांगू शकतो, रिप्रोडक्शन इज द प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिझम जनरेट द न्यू इंडिव्हिज्युअल. त्यांच्यासारखाच एक नवीन ऑफ द सेम काइंड, त्यांच्यासारखाच एक नवीन जनरेट करतात आणि त्याचे आपल्याला टाईप्स बघायचे. पण ह्या सगळ्या डेफिनेशन्स झाल्या तरी आपल्या पुस्तकामध्ये आता आपल्याला जेव्हा परीक्षेच्या दृष्टीने थोडासा विचार केला तर परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जी डेफिनेशन द्यायची ती आपल्या नोटबुकप्रमाणे असायला पाहिजे, टेक्स्टबुकप्रमाणे असायला पाहिजे. मग टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन कशी दिली आहे, तर फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्शन. मग फॉर्मेशन ऑफ नवीन ऑर्गॅनिझमचं काय आहे, फॉर्मेशन करायचं आहे, पण कोणाच्या अर्लियर एक्झिस्टिंग, जो एक्झिस्ट आहे आता तोच करू शकतो नवीन ऑर्गॅनिझम, आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, तर रिप्रोडक्शन असं म्हटलेलं आहे. मग हे रिप्रोडक्शन इज द वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ द लिव्हिंग. हे अतिशय महत्त्वाचं असं कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्या शरीरामधलं, वैशिष्ट्यपूर्ण आहे. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन ऑफ ईच स्पेसिस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग रिप्रोडक्शन आपल्याला 2 मेन टाईप्समध्ये दिसतात किंवा आपण ह्याला मोड्स ऑफ रिप्रोडक्शन असंही म्हणू शकतो. दॅट इज द असेक्स्युअल रिप्रोडक्शन अँड सेक्स्युअल रिप्रोडक्शन. असेक्स्युअल रिप्रोडक्शन अँड सेक्स्युअल रिप्रोडक्शन हे दोन्ही टाईप्स आपल्याला एक एक करून बघायचे. आपण एक एक करून पाहू. रिप्रोडक्शन अँड सेक्स्युअल. What is first of all is when offspring is produced by a single parents. फक्त सिंगल पॅरेंट्स तिथे आवश्यक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना अर्लियर एक्झिस्टिंग वन ऑर्गॅनिझम, म्हणजे तिथे पॅरेंट ते आपले पालक असतात. म्हणजेच कुठलंही बालक किंवा ऑफस्प्रिंग किंवा बेबी हा त्याच्या आईवडिलांपासून आलेला असतो, त्याचे ते पॅरेंट्स झाले. विथ ऑर विदाऊट द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द गॅमेट. म्हणजे तिथं गॅमेटचं फॉर्मेशन हे इन्व्हॉल्वमेंट नसतं, त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट म्हणजेच काय, जसं आपण बघितलं किंवा झायगोट फॉर्मेशन म्हणू शकतो, गॅमेट फॉर्मेशन म्हणू शकतो आपण त्याला, की जसं मिओसिस ही प्रोसेसमध्ये आपण पाहिलं की जर्म सेल्सचं तिथे प्रोडक्शन होतं. मग ते जर्म सेल मिओसिस ही प्रोसेस ही आपल्याला असेक्स्युअलमध्ये दिसणार नाही. तर सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, वेन टू पॅरेंट्स और अपोजिट सेक्स, वेगवेगळे सेक्स असलेले पार्टिसिपेट इन रिप्रोडक्टिव्ह प्रोसेसेस,
ते दोघं पण त्याच्यामध्ये सहभागी. अँड ऑल्सो दे इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. आणि ज्यावेळेस तिथे फ्युजन होईल गॅमेट्सचं मेल आणि फिमेल या दोघांचंही, तेव्हाच तिथं सेक्स्युअल रिप्रोडक्शन आपल्याला दिसून येईल. मग सेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन बघायला गेलं आपण काही पॉईंट वाईज बघितलं तर सेक्स सेल्स असतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आणि सेक्स सेल्स असतात म्हणजे जर्म सेल्स असतात आणि त्याच्यामध्ये तिथं फर्टिलायझेशन त्याचं होतं. असेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये सेक्स सेल्स इन्व्हॉल्व नसतात आणि त्याच्यामुळे फर्टिलायझेशन सुद्धा आपल्याला डज नॉट इन्व्हॉल्व द सेक्स सेल्स अँड फर्टिलायझेशन सुद्धा दिसून येत नाही. सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्स असतात तर इकडे 1 पॅरेंट फक्त असू शकतो. त्याच्यानंतर ऑफस्प्रिंग आर नॉट जेनेटिकली आयडेंटिकल वन अनदर. सेक्स्युअल जेनेटिकल म्हणजे आपण अगदी हुबेहूब आपल्या आईवडिलांसारखे दिसत असतो का, अगदी लाखात का करोडोमध्ये एखादी केस असेल की अगदी हुबेहूब तसं ऑफस्प्रिंग जन्माला येतं. पण बऱ्याच वेळेस तिथे काय आहे वेगवेगळेपण आपल्याला दिसून येतो. काही आपल्याला गुण सेम असतील किंवा काही एखादा पार्ट म्हणजे डोळे सारखे आहेत, कुठे काय आहे उंची सारखी आहे, कुठे कलर आपल्या स्किनचा कलर जो आहे तो आपल्या आईवडिलांसारखा आहे, असं काही ना काही सिमिलॅरिटी दिसते. पण सगळ्या सिमिलॅरिटी असतात का, तर नाही, काही व्हेरिएशन सुद्धा असतात. आणि ऑफस्प्रिंग हॅव नो व्हेरिएशन. पण ऑफस्प्रिंगमध्ये कोणाच्या असेक्स्युअलच्या ऑफस्प्रिंगमध्ये काही व्हेरिएशन असतात अप टू डेट तसाच. म्हणजेच काय ॲपलचं झाड आपण ॲपलचं बी लावलं तर ॲपलच येणार आहे, मँगोचं लावलं तर मँगोच येणार. तिथं काही वेगळेपणा दिसेल का, नाही. तर मँगो चवीला आपण बघायला गेलं तर सगळे काय आहे सारखेच असणार आहेत. म्हणजेच काय आहे तिथं व्हेरिएशन आपल्याला दिसणार नाही. देर इज अ व्हेरिएशन इन द ऑफस्प्रिंग. इथं सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये व्हेरिएशन असणार आहे. अँड ऑफस्प्रिंग आर द जेनेटिकली आयडेंटिकल टू द वन अनदर. असेक्स्युअल रिप्रोडक्शन ते जेनेटिकल आयडेंटिकल असतात तर सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिकल आयडेंटिकल नसतात. लक्षात हे आपल्याला ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला म्हणू शकतो आपण, हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतील. पुढे काय आहे, हे काय आहे आपल्याला दिसतंय तर हे रिप्रोडक्शन आहे प्लॅन्ट्समध्ये होणार. प्लॅन्ट्सच्या ह्या पार्टमध्ये फ्लॉवरच्या ह्या पार्टमध्ये आपण बघणारच आहोत नंतर डिटेलमध्ये. ह्या पार्टमधून काय आहे पुन्हा नवीन प्लांट आपण तयार करू शकतो. तसं ह्युमन बिंगमध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शनचं आपण एक म्हटलं तर आपल्याला काय आहे अपोजिट सेक्स म्हणजे मेल आणि फिमेल यांच्यामधून काय जे हे जर्म सेल्स आहेत, हे ओव्हियम आहे आणि हे स्पर्म आहेत, या दोघांचं काय आहे झायगोट फॉर्मेशन होतं. तिथे त्याचं फर्टिलायझेशन होतं आणि काय होतं त्याच्यापासून एम्ब्रिओ म्हणजे न्यू ऑफस्प्रिंगचा एम्ब्रिओ तिथे फॉर्म झालेला आपल्याला दिसून येतो. मग आता टाइप्स ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन आपल्याला कोणकोणते बघायचे आहेत तर फ्युजन, फ्रॅगमेंटेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, रिजनरेशन, स्पोर फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रकार बघायचे आहेत कारण ऑर्गॅनिझम्स पुन्हा हे काय 2 टाईप्सचे बघायला मिळतात तर युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग ह्याच्यातला जो फ्युजन आहे त्याच्यामध्ये पुन्हा सबटाईप्स आहेत खरं तर. कोणते कोणते आहेत बायनरी फ्युजन आणि मल्टिपल फ्युजन. आणि त्याचप्रमाणे आपण बघूयात बडिंग. ह्या 3 जे आपल्याला बघायला मिळतील बडिंग नंतर बायनरी फ्युजन आणि मल्टी फ्युजन हे तिन्ही पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बाबतीत आहे. आणि मग राहिलेले जे आहेत हा बडिंग खरं तर युनिसेल्युलरमध्ये सुद्धा दिसून येतो आणि मल्टीसेल्युलर. आणि मग राहिलेले फ्रॅगमेंटेशन, व्हेजिटेटिव्ह, रिजनरेशन, स्पोर हे आपल्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पाहता येणार आहेत. आपण ते बघूयात पुढच्या तासात.